चांदूरकर, रिअल माय फाईट विथ कॅन्सर. संक्रांतीच्या दिवशी मी पेट स्कॅन करून घरी आले आणि सर्वांनी एक सुटकेचा श्वास घेतला, कारण मेटास्टेसिस कुठे बॉडीमध्ये नव्हतं. 3 वर्षापासून त्रास होता, ग्रोथ सुरू होती, पण ती स्लो होती. तर सगळ्यांचं ओपिनियन हेच आलं की आपल्याला आता लवकरात लवकर ऑपरेट करायचं आहे, कारण आतापर्यंत जी ग्रोथ होती ती स्लो होती, तिला जागा नव्हती. पण आता ऑपरेट झाल्यानंतर माझे सुपरफिशियल पॅरेक्टॉमी केलेली होती, त्याच्यामुळे आता तिथे मोकळी जागा झाली आहे, तिथे आपण आता हात लावलेला आहे. सो आपल्याला लवकरात लवकर आता ऑपरेट करायचं आहे. माझं एक ओपिनियन पेंडिंग होतं, जे टाटाला रिपोर्ट्स डॉक्टर रविकिरण फाळके सरांनी माझं पाठवले होते. सो आय वॉज वेटिंग फॉर दॅट. आणि सेम तिथनं पण हेच झालं की माझा डोळाचा जो मेन इश्यू होता आमचा, की डोळा वाचला पाहिजे किंवा माझ्या वेन्स, माझा जो फेशियल आहे लॉस होणार होता, तो कमीत कमी झाला पाहिजे. तर सगळ्यांचं तेच एक एक काय म्हणू त्याला हे आलं की बाबा नाही, आपण ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नव्हते. आमचा प्रयत्न हाच होता की बा तुझं एज कमी आहे तर तुझ्या चेहऱ्याचं लॉस कमीत कमी व्हायला हवा, पण आपण सांगू शकत नाही ऑपरेशनमध्ये तुझे फेशियल्स किती डॅमेज होईल ते. तर ती खंत आणि तो एक भीती ती सगळी मला होती. पण कुठे बॉडीमध्ये दुसरीकडे मेटास्टेसिस नाही, त्याचा पण एक थोडा सुटकेचा श्वास होताच की बाबा रिलॅक्स झाले होते. आणि मग 15 दिवसांनी मी जेव्हा ऑपरेट करायला जाणार होते, तर मी सरांना फोन केला. तर तेव्हा हॉलिडे होता, 26 जानेवारी होती. मग 26 नंतर मग मी सेकंड ऑपरेशनला जाण्याचं ठरवलं. तर काय झालं, त्या 4-5 दिवसात मला ताप आला आणि एकदा सडनली मला एक फीवर आला आणि मी एकदम मला रात्री 2:30 वाजता अंग शहारून आलं. मी उठले, गोळी घेतली आणि मी हॉलमध्ये येऊन झोपले, कारण तेव्हा कोविडचं खूप जास्त थैमान होतं. आणि मग मला ताप आला तर मुलीला नको यायला, म्हणून मी हॉलमध्ये येऊन झोपले. बट लहान मुलं आपल्याला सोडून राहत नाही. दुसऱ्या दिवशी ती माझ्यासोबत होती आणि तिलाही फीवर आला. तिचा रिकवर झाला लवकर, तिचं एका दिवसात तिला बरं वाटलं. पण मला थोडं सर्दी आणि खोकला, आणि मला इतका विकनेस आला होता की मला फर्स्ट ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा एवढा विकनेस आला नव्हता. तेवढा विकनेस मला त्या एका रात्रीच्या फीवरनी आला आणि तो तेवढाच फीवरच फॅक्ट, त्याच्यानंतर मला फीवर आला नाही. पण आय वॉज ओके, ठीक आहे बाबा, थकवा खूप आलेला आहे. लिटरली मॅगी करून आम्ही दोघी मायलेकीने त्या म्हणजे खाल्ली, आणि मी नवऱ्याला खिचडी बनवून 2-3 दिवस म्हणजे लिटरली त्याच्यावरच हे होतं की मी चालढकल करत करत कसं तरी स्वयंपाक करत होते. आणि मग 26 नंतर आम्ही ऑपरेशनला जायचं ठरलं. तर ऑपरेशनला जेव्हा मी गेले, तर मी बाकी सगळ्या टेस्ट इथून दर्यापूरहून करून घेतल्या होत्या आणि फक्त मी कोविड टेस्ट केली नव्हती. आणि नेमकं तेच झालं की मी ऑपरेशनला गेले आणि कोविड पॉझिटिव्ह निघाले. तर माझं पोस्टपोन झालं आणि मला परत यावं लागलं. आणि आत्ता जो पिरियड माझा परत वाढला होता की आता ऑपरेशनला अजून उशीर होणार होता, 15-20 दिवस अजून माझं ऑपरेट डिले होणार होतं. तर हा जो 15-20 दिवसाचा पिरियड होता, तो माझ्या लाईफमधला एकदम वर्स्ट टाईम होता. वर्स्ट टाईम म्हणेल मी त्याला, जो मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आणि त्या दरम्यान जो एकटेपणा, मुलगी माहेरी सोडलेली होती ऑपरेशनला जायच्या आधीच, घरात एकटे, आणि कोविडचे सिम्पटम्स वाढत चालले होते आणि सगळी निगेटिव्हिटी मी जी फेस केली, बोलायला कोणी नाही. आणि अशा वेळेस माझ्या मनात काय विचार येत असतील, मला काय फील होत असेल, तुम्ही विचारही नाही करू शकत. जर तुम्हाला माहीत आहे की तुमचं आता काहीही होऊ शकतं, कदाचित तुम्ही मरणार पण आहात, अशीही तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग तुमची सुरू आहे, तर तुम्हाला काय प्रश्न, म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल तेव्हा? प्लीज मला कमेंट करून हे सांगा की जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मरणार आहात, इफ सपोज मरणार आहात, तुम्ही असं गृहीत धरलं की तुम्ही आता याच्यातून निघणार नाही आणि मरणार आहात, तर तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येणारे प्रश्न काय असतील ते मला सांगा. आणि नंतर मी तुम्हाला माझा अनुभव त्या 15 दिवसातला शेअर करणार आहे. सो प्लीज मला कमेंट करा, मला मेसेज करा की तुम्हाला जर माहीत आहे की मी काही महिन्यांचं सोबती आहे किंवा माझ्यासोबत काही होऊ शकतं, मी आता मरणार आहे, तर त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार येतात, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तुमच्या लोकांबद्दल काय वाटतं, तर कुठली खंत वाटते किंवा कुठल्या तुमच्या विशेष असू शकतात. सो आपण एक हे करूयात, थोडंसं क्वेश्चन आन्सर खेळूयात. आणि मला प्लीज सांगा तुम्ही काय त्यावेळेस
तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतात आणि मला मेसेज करा. आणि ह्यानंतर मी तुम्हाला माझी त्या 15 दिवसातली जे ऑपरेशन डिले झालं आणि मी कोविड पॉझिटिव्ह निघाली आणि त्या दरम्यानचे जे माझे मेंटल डिस्टर्ब जे झालं होतं सगळं, ते विचार, ती निगेटिव्हिटी जी आली होती ती मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सो प्लीज कमेंट मी अँड मेसेज मी. थँक्यू सो मच.